दख्खनचा राजा श्री क्षेत्र ज्योतिबा देवाची ज्योतिबा डोंगरावरील चैत्र यात्रा बुधवारी आहे। या यात्रेला महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशातून 9 ते 10 लाख भाविक दर्शनासाठी येतील असा प्रशासनाचा अंदाज आहे। त्यानुसार पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, स्थानिक पुजारी आणि प्रशासनाच्या वतीनं यात्रेची तयारी केली जाते। ज्योतिबा आणि इतर मंदिरं, शिखराची साफसफाई, भाविकांना सुलभ दर्शन घेता यावं यासाठीच काम पूर्णत्वाकडे आलंय। यावर्षी दर्शन मंडपाचे 3 मजले दर्शन रांगेसाठी वापरण्यात येणार आहेत। तसंच दर्शन रांगांसाठी उड्डाणपूल बांधण्यात आलेत। यात्रा काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या माध्यमातून मंदिर परिसर, कार पार्किंग परिसर, पालखी सोहळा मार्गावर 150 CCTV कॅमेरे लावण्यात आलेत। तसंच 5 ड्रोन कॅमेऱ्यांची भाविकांवर नजर असणार आहे। वाहन तळांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या जागांचं सपाटीकरण पूर्ण झालंय। यात्रेदिवशी ज्योतिबा मंदिरात स्क्रीनच्या माध्यमातून भाविकांसाठी ज्योतिबाच्या मुखदर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे। ज्योतिबा मार्गावर आणि ज्योतिबा डोंगर परिसरात दिशादर्शक फलक लावण्याचं काम सुरू आहे। यात्रा काळात भाविकांना आवश्यक असणाऱ्या इतर सर्व मूलभूत सेवा सुविधांची पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची तयारी झाली आहे। भाविकांनी यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन ज्योतिबा देवस्थान समितीचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले यांनी केलंय। नमस्कार। श्री केदारलिंग देवस्थान वाडीरत्नाडील चैत्र यात्रा दिनांक 1/4/2026 रोजी संपन्न होणार आहे। या यात्रेच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने तसेच देवस्थान समितीच्या वतीने यात्रा एकदम सुलभरित्या आणि त्यामध्ये भाविकांना कोणताही त्रास होणार नाही या दृष्टीने सगळी व्यवस्था सुरू आहे। त्यामध्ये दर्शन मंडप असेल, पार्किंगची व्यवस्था असेल, तसेच तात्पुरते शौचालय असतील। त्यानंतर भाविकांना पार्किंगपासून ज्योतिबा देवस्थानकडे येण्यासाठी मोफत बसेसची सेवा असेल। या सर्व सुविधा देवस्थान समितीने सुरू करण्यात आलेल्या आहेत। तरी आता यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात असून भाविकांनी चैत्र यात्रेमध्ये आल्यानंतर देवस्थान समितीचे सहकार्य करावे ही विनंती। चैत्र यात्रेदरम्यान मुख्य रस्त्यासह पालखी मार्गावरील तसंच सेंट्रल प्लाझासह अन्य ठिकाणी असलेलं अतिक्रमण काढण्यात आलंय। ज्योतिबा डोंगरावर यात्रा फुलू लागल्यानं चांगभलच्या गजरासह सर्वत्र ढोल ताशा, हलगी आणि पिपाणीचा आवाज डोंगरावर घुमू लागलाय।